तर पंतप्रधान मोदी हे भारतात दाखल झालेले आहेत। सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान भारतात दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। आज तातडीने पंतप्रधानांच्या नेतृत्वात एक अत्यंत महत्त्वाची अशी बैठक घेतली जाणार आहे। पहलगाममध्ये काल जो दहशतवादी हल्ला झालेला आहे तिथे 16 पर्यटकांचा मृत्यू झालाय। पर्यटकांना टार्गेट करत हा दहशतवादी हल्ला टीआरएफने केलेला आहे। त्याची जबाबदारी टीआरएफने घेतली आहे। पंतप्रधान हे भारतात दाखल झाले आणि आज आता त्यांच्या नेतृत्वात एक महत्त्वाची बैठक घेतली जाईल। आणि आपण पाहतोय या दृश्यांमध्ये जेव्हा पंतप्रधान भारतात दाखल झाले त्यावेळेला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे या संपूर्ण तिथल्या परिस्थितीचा, या दहशतवादी हल्ल्याचा आढावा तातडीने पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून विमानतळावर उपस्थित होते। पंतप्रधानांना या संपूर्ण परिस्थितीची आत्ताच्या माहिती अजित डोवाल यांच्याकडून विमानतळावरच देण्यात आली। दुसरीकडे श्रीनगरमधला हा लाल चौक संपूर्णपणे जम्मू काश्मीरमध्ये अत्यंत हाय अलर्ट परिस्थिती आहे। चौकात सैन्य दल आणि सीआरपीएफ तैनात करण्यात आले। लाल चौकातली ही दृश्य, निर्मनुष्य हा संपूर्ण परिसर आणि हाय अलर्ट संपूर्ण राज्यात घोषित करण्यात आलेला आहे। श्रीनगरमधील लाल चौकातली ही दृश्य, एकीकडे पंतप्रधान आज या संपूर्ण दहशतवादी हल्ल्याचा आढावा घेणार आहेत। त्यासाठी ते तातडीने सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतलेले आहेत। दुसरीकडे श्रीनगरमधली लाल चौकातली ही दृश्य संपूर्ण राज्यात, म्हणजे जम्मू काश्मीरच्या संपूर्ण राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अत्यंत कडक असा बंदोबस्त आहे, हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। श्रीनगरच्या लाल चौकात सकाळच्या वेळेसची ही दृश्य आहेत। खरं तर जसं आता आपल्या प्रतिनिधींनी सांगितलेलं होतं की यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा रेकॉर्ड ब्रेक संख्येने पर्यटक हे जम्मू काश्मीरमध्ये दाखल झालेले होते आणि श्रीनगरचा लाल चौक हा संपूर्ण परिसर जिथे पर्यटक फिरत असतात तो संपूर्ण परिसर जो आहे तो सध्या निर्मनुष्य आहे। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिल्लीतले संदीप राजगोळकर यांच्याकडनं। संदीप, दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान भारतात परतलेत। बरोबर आहे, सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते पंतप्रधान नरेंद्र मोदी। खरं तर नियोजित वेळेप्रमाणे ते आज रात्री तिथून निघणार होते आणि उद्या भारतात दाखल होणार होते। मात्र पहलगाममध्ये जो काही दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांनी अर्धवट तो दौरा सोडला आणि आज ते पालम एअरपोर्टवर काही वेळापूर्वीच दाखल झालेले आहेत। आज खरं तर सीसीएसची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। कॅबिनेटमध्ये सुरक्षेसंदर्भातली जी काही उपाययोजना असेल किंवा जी चर्चा असेल ती चर्चा या बैठकीमध्ये केली जाईल। संपूर्ण मंत्रिमंडळ या बैठकीला उपस्थित असेल। दुपारनंतर कदाचित ही बैठक होण्याची शक्यता आहे, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे यापूर्वीच काल रात्री आपल्याला माहिती आहे की काश्मीरमध्ये आलेले आहेत। पहलगाममध्ये आज ते ज्या ठिकाणी घटना घडलेली होती, हल्ला झालेला होता, तिथली पाहणी करणार आहेत। त्याचबरोबर काल उच्चस्तरीय त्यांनी बैठक घेतलेली आहे आणि दुसरं महत्त्वाचं जी जखमी आहेत त्यांची देखील भेट ते घेणार आहेत। त्यामुळं अमित शाह दिल्लीमध्ये ज्यावेळेला दाखल होतील त्यानंतरच सीसीएसची कदाचित बैठक होऊ शकेल। मात्र सौदी अरेबिया सरकारच्या वतीनं जे काही शाही भोजन काल आयोजन करण्यात आलेलं होतं त्याला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गैरहजर राहिलेले होते। त्याला देखील म्हणजे त्या कार्यक्रमाला गेलेले नव्हते आणि अर्धवट दौरा सोडून ते अखेर भारतामध्ये दाखल झाले आहेत, दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत। त्यामुळे आज दिवसभरामध्ये अजून काही बैठका देखील होऊ शकतात पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये आणि सीसीएसची बैठक देखील आजच होऊ शकते। नक्कीच संदीप, पंतप्रधान भारतात दाखल झाले, सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून, त्यावेळेसची ही दृश्य आपण पाहतोय। अपडेट्स तुमच्याकडून घेत राहूच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।